नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. चातुर्मास 2026. चातुर्मासामध्ये यापैकी कोणताही एक नियम पाळा, भगवान श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. चातुर्मासात काय करावे आणि काय टाळावे? मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, चातुर्मासामध्ये पाळावयाचे 40 नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. तर तुम्ही यातील फक्त एक जरी नियम पाळला ना तरी भगवान श्री हरी विष्णूंची कृपा प्राप्त होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त आहे. चातुर्मासाचा प्रारंभ 26 जुलै 2026 रविवार देवशयनी एकादशीपासून सुरू होतोय. चातुर्मास समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 देव उठणी प्रबोधनी एकादशीपासून समाप्त होतो. या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत असल्याचं मानलं जातं. या काळात जप, तप, दान, व्रत आणि इतर नियमांचं पालन करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या 4 महिन्यांचा काळ असतो. याला चातुर्मास असंही म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने, आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 महिने पूर्ण आणि कार्तिक महिन्यांचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादं व्रत करतात तर काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी मुंज, पवित्र संस्कार, विवाह, गृहप्रवेश ही कामे केली जात नाहीत. तर यंदाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही नक्कीच पाळा. नंबर 1, गणपतीला दररोज लाल फूल म्हणजेच तुम्ही जास्वंदीचं देखील एक फूल अर्पण करू शकता. हा देखील नियम तुम्ही नित्यनियमाने करू शकता. नंबर 2, चातुर्मासात 4 महिने दररोज तुळशीसमोर हळदीचं स्वस्तिक काढावं. नंबर 3, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. नंबर 4, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशीसमोर तुपाचा दिवा अवश्य लावावा. नंबर 5, चातुर्मासात काही लोक 4 महिने एक वेळचं जेवण करतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करतात. नंबर 6, चातुर्मासात प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एखाद्या सुवासिनी स्त्रीची म्हणजे सौभाग्यवती स्त्रीची नित्यनियमाने ओटी भरावी. नंबर 7, चातुर्मासात 4 महिने सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण अवश्य करावे. माणसाच्या जीवनासाठी हे खूपच फलदायी आणि पुण्यदायी ठरते. नंबर 8, चातुर्मासात दान करणं हे विशेष शुभ फळ देणारं मानलं जातं. या 4 महिन्यात दान करणं जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसंच या काळात पितरांसाठी पिंडदान करणं अतिउत्तम मानलं जातं. त्यामुळं पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसंच या महिन्यात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना लवकर फळप्राप्ती देते. नंबर 9, चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही गायत्री मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप जरूर करावा. नंबर 10, 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी वाचावं किंवा श्रवण करावं किंवा तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशाली आणि पुण्यशाली आहे. नंबर 11, चातुर्मासामध्ये भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणं अतिशय शुभ मानलं जातं. तसंच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज जप करावा, म्हणजेच भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. नंबर 12, चातुर्मासामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असं म्हटलं जातं की जो भक्त खऱ्या मनाने भगवान शिवशंकरांची, विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील संकट, अडथळे, अडचणी कायमचे दूर होतात. नंबर 13, चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. नंबर 14, चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसंच दररोज श्री विष्णू सहस्रनाम किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. नंबर 15, चातुर्मासात 4 महिन्यात दररोज भगवद्गीतेतील एक अध्यायसुद्धा तुम्ही वाचू शकता किंवा श्रवण करू शकता. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय आणि 7 अध्याय आवर्जून वाचावे. नंबर 16,
चातुर्मासात 4 महिन्यात दररोज जवळच्या परिसरात असलेल्या एखाद्या मंदिरात दररोज प्रदक्षिणा घालाव्यात. हा सुद्धा अगदी सोपा नियम तुम्ही चातुर्मासामध्ये करू शकता. नंबर 17, चातुर्मासात 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21, 108 बेलपत्र अर्पण करा. तसंच महादेवांच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. हा सुद्धा नियम तुम्ही करू शकता. हा नियम तुम्ही नित्य नियमाने केल्यास भगवान शिवशंकरांची कृपा प्राप्त होते. नंबर 18, चातुर्मासाच्या महिन्यात दररोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. नंबर 19, 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा. तसंच गाईला सुद्धा घास द्यावा. नंबर 20, 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचं पठण अवश्य करावं. नंबर 21, चातुर्मासात उपवास, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, भोजन करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होतं आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्यावरती सदैव राहते. नंबर 22, चातुर्मासात 4 महिने दररोज श्रीकृष्णाला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस अर्पण करावी. नंबर 23, चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्ताचं 11 वेळा दररोज पठण करावं. नंबर 24, चातुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी अवश्य दिवा लावावा. बेलपत्राचं झाड हे महादेवांचं रूप आहे म्हणून त्याची पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास आपल्याला शुभ फळ लवकरच प्राप्त होतं. नंबर 25, या काळामध्ये एकवेळ जेवण करणं हे उत्तम मानलं जातं. या 4 महिन्यात तुम्ही जेवढं सात्विक आहार कराल तेवढं चांगलं. श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्तीत जास्त करावा. शक्य तितके मन भगवंतामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. नंबर 26, तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर, फोटोवर किंवा जे काही रूप तुमच्याकडे असेल तर श्रीकृष्णाचं फोटो असेल किंवा भगवान विष्णूंचा असेल किंवा श्री विठ्ठलाचा फोटो असेल तर त्याच्यावर तुम्ही दररोज पारिजातकाची फुले अर्पण करू शकता. अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिन्यामध्ये 1,00,000 पारिजातकाची फुलं अर्पण झाली पाहिजेत. नंबर 27, श्रीहरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्पण करणं म्हणजे 1,00,000 तुळशीची पानं तुम्ही या 4 महिन्यांच्या काळात अर्पण कराल तर या पद्धतीनं देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता. नंबर 28, याचबरोबर हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचं दररोज पाठ करू शकता म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करू शकता. नंबर 29, याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण करू शकता. संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकता. नंबर 30, नवनाथ पारायण करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण देखील करू शकता. शिवलीलामृताचा 11वा अध्याय याचं सुद्धा तुम्ही दररोज पठण किंवा वाचन करू शकता. नंबर 31, त्या श्री गणेशांना लक्ष दुर्वाचन किंवा 1,00,000 दुर्वासुद्धा तुम्ही वाहू शकता. या काळामध्ये तुम्हाला संकल्पसुद्धा घेता येतो. नंबर 32, आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत महादेवांना या 4 महिन्यामध्ये 1,00,000 रोज, काही असं ठरलेलं नाही की रोज 1,000, 2,000 असं काही नाही. म्हणजे या 4 महिन्यामध्ये 1,00,000 फुलं जी आहेत तर ती मोजून शिवलिंगावरती अर्पण करतात. नंबर 33, बरेच जण कांदा, लसूण, वांगी हे 4 महिने सोडतात आणि कांदा लसूण न टाकता जे काही पदार्थ बनवता येतात ते पदार्थ बनवतात. काही भाज्या, वरण यामध्ये कांदा लसूण वापर केला जात नाही. त्याशिवाय जेवण बनवलं जातं आणि ते खाल्लं जातं. त्याचबरोबर वांगंसुद्धा या 4 महिन्यामध्ये खाल्लं जात नाही. नंबर 34, याशिवाय या चातुर्मासात तुम्ही दानधर्म भरपूर करू शकता. आपल्या पितरांच्या नावे दानधर्म करू शकता किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यामध्ये एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला असेल एखाद्या मंदिरामध्ये रोजच्या रोज सीधा तुम्ही देऊ शकता. नंबर 35, या चातुर्मासामध्ये बाळकृष्णाला जर तुम्ही तुळशीपत्र किंवा मंजुळा अर्पण करण्याची सेवा करत असाल तर तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी या सेवेला जी आहे ती सुरुवात करू शकता. अगदी चातुर्मासातील कोणत्याही दिवसापासून तुम्ही कोणत्याही व्रताला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं. नंबर 36, हे 4 महिने भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्रनामाचं दररोज तुम्ही पठण करू शकता किंवा विष्णू सहस्रनामावली म्हणत तुम्ही आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तिच्यावरती तुळशीपत्र अर्पण करा आणि पिवळी फुलं जी आहेत ती देखील अर्पण करू शकता. नंबर 37,
याचबरोबर तुम्हाला जे काही पारायण करण्याची इच्छा आहे ते काही स्त्रोत मंत्र पठण करण्याची इच्छा आहे, पण काही अडचणींमुळं काही कारणांमुळं त्याचपर्यंत तुम्हाला आजपर्यंत करायचे शक्य झाले नाही, तर तुम्ही करू शकला नाही, तर या चातुर्मासामध्ये संकल्प घेऊन 4 महिने तुम्ही जे आहे ती सेवा करू शकता. संकल्प आषाढी एकादशीला घेण्यात येतो आणि तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी या चातुर्मासामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी सेवेचा संकल्प करू शकता. नंबर 38, याचबरोबर या 4 महिन्यांमध्ये जे व्रत उपवास केले जातात तर त्या करण्याला इतकं जास्त महत्त्व आहे की त्यामुळे या सेवा उपाय केले जातात. अशी काही शुभ कार्य आहेत जी चातुर्मासामध्ये केली जात नाहीत. यापैकी पहिलं म्हणजे तुम्हाला मुंज केली जात नाही, लग्न केलं जात नाही, यज्ञ केले जात नाहीत आणि ग्रहप्रवेशसुद्धा केला जात नाही. तुम्ही स्वतःचं घर असेल आणि गृहप्रवेश करण्यासाठी विचार करत असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून ते देवउठणी एकादशीपर्यंत नवीन घरामध्ये वास्तुशांती किंवा गृहप्रवेश करू शकत नाही. तुम्हाला थोडं थांबावं लागेल. अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचं पालन केल्यास आपले आरोग्य सुधारतं, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, तसंच सर्व पापांचा नाश होईल. अशा प्रकारच्या मानसिक दृढता प्राप्त होते, तसंच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या प्रकारच्या नियमांचं पालन केल्यास भगवान विष्णू व शिव यांची कृपा प्राप्त होते. जीवनात आनंद, सुख, समृद्धी याची वाढ होते आणि तुमच्या जीवनामध्ये त्याग, समर्पण याची भावना